नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल. तुम्हाला माहितीये का आजच्या सेशन मध्ये काय होणार आहे? तर रिंकी चालली आहे एका सहलीला. मग चला बघूया रिंकीचा प्रवास कसा चाललाय आणि तिला आज कोणती नवीन माहिती समजती येते. मॅडम, तुम्ही मला मोगलीची गोष्ट सांगाल का? मला मोगली फार आवडतो. अरे वा, मोगलीची गोष्ट तर सगळ्यांनाच आवडते. पण तुला माहितीये का जंगल बुकला खरी प्रेरणा भारतातल्या कुठल्या जंगलातून मिळाली होती ते? भारतातून? मोगलीचं जंगल भारतात आहे मॅडम? हो, आणि ते जंगल इथंच आहे, मध्य प्रदेश मधल्या पेंच नॅशनल पार्क मध्ये. लेखक रुडयार्ड किपलिंग यांना मोगलीची गोष्ट लिहायची प्रेरणा इथूनच मिळाली होती. मॅडम, म्हणजे आपण ज्या राज्यात आहोत तिथे मोगली सारखं जंगल आहे? हो रिंकी, आणि फक्त जंगलच नाही, मध्य प्रदेश मध्ये अजूनही बरंच काही आहे. इतिहास, कला, नद्या, सण, चविष्ट अन्न आणि खूप साऱ्या गोष्टी. मॅडम, मग आज फक्त मोगलीची नाही तर संपूर्ण मध्य प्रदेशची चर्चा करायला हवी. हो, अगदी बरोबर बोललीस. चला तर मग ऐकूया मध्य प्रदेश, द हार्टबीट ऑफ इंडिया. Right at the center of the Indian map lies a state so full of life, forest, history, animals and stories that it beats like the heart of the nation. Welcome to Madhya Pradesh, the heart of India. This is a land where ancient rivers flow through green valleys, where hills like Vindhyas and Satpuras rise gently across the land, and where children grow up with the songs of birds and the scent of mahua flowers in the air. Madhya Pradesh is also known far and wide as the tiger state of India, with more tigers than any other place in the country. It is believed that the forest of Pench near Seoni inspired Rudyard Kipling's World of Mowgli in the Jungle Book. But this land is not only green, it is golden with history. 2000 years ago, Emperor Ashoka built the peaceful Sanchi Stupa, one of the oldest Buddhist monuments in the world. In the Bhimbetka caves, people painted their lives on stone walls long before cities even existed. Drawings of hunters, dancers, and animals telling us the oldest stories of humankind. And in Khajuraho, stone temples stand proudly, covered in carvings that look like they have whispering secrets from the past. Madhya Pradesh is also the land of many people, Gonds, Bhils, Baigas and Sahariyas, each with their music, clothes and language. And when it comes to festivals, Madhya Pradesh sparkles. During Diwali, clay lamps light every doorstep. On Holi, clouds of color fill the air. And during Bhagoria, tribal villages turn into carnivals, with bamboo swings, flower crowns, drums and laughter in every lane. From the silent flow of the Narmada river to the colorful threads of Chanderi silk, every part of Madhya Pradesh tells a story. This is Madhya Pradesh, not just the center of India, but the center of so many things, of culture, of kindness, of nature, of dreams. मॅडम, तुम्ही खूप काही सांगितलं, पण एवढी नावं होती, पेंच, भीमबेटका, चंदेरी आणि काही शब्द तर खूपच कठीण होते. काही हरकत नाही रिंकी, आता मी तुम्हा सगळ्यांना इथली माहिती अगदी सोप्या भाषेत आणि मराठीत समजावून सांगते. आणि जे शब्द किंवा जागा तुम्हाला कठीण वाटल्या त्यांच्याबद्दलही सांगते, जेणेकरून तुम्हाला सगळं अगदी नीट समजेल. चला तर मग सुरुवात करूया. मध्य प्रदेश, द हार्टबीट ऑफ इंडिया, म्हणजेच मध्य प्रदेश, भारताचे हृदयस्थान. राईट ॲट द सेंटर ऑफ द इंडियन मॅप लाईज अ स्टेट सो फुल ऑफ लाईफ, फॉरेस्ट, हिस्ट्री, ॲनिमल्स अँड स्टोरीज दॅट इट बीट्स लाईक द हार्ट ऑफ द नेशन. भारताच्या नकाशाच्या अगदी मध्यभागी असलेलं हे असं राज्य, जे जीवन, जंगल, इतिहास, प्राणी आणि कथा आणि कहाण्यांनी भरलेलं आहे, जे देशाच्या अगदी हृदयासारखं आहे. वेलकम टू मध्य प्रदेश, द हार्ट ऑफ इंडिया. मध्य प्रदेशमध्ये आपलं स्वागत आहे, ज्याला भारताचं हृदय म्हटलं जातं. दिस इज अ लँड वेअर एन्शियंट रिव्हर्स फ्लो थ्रू ग्रीन व्हॅलीज. आणि ही ती भूमी आहे जिथे प्राचीन नद्या हिरव्यागार दऱ्यांतून वाहतात.
where hills like the Vindhyas and Satpuras rise gently across the land. जिथे विंध्य आणि सातपुडा अशा डोंगर रांगांचा हळूहळू भूमीवर उगम पावतो. And where children grow up with the songs of birds and the scent of mahua flowers in the air. आणि जिथे मुलं पक्ष्यांच्या किलबिलाटात आणि मोहाच्या फुलांच्या सुवासात वाढतात. मध्य प्रदेश इज नोन फार अँड वाईड ॲज द टायगर स्टेट ऑफ इंडिया. आणि मध्य प्रदेशला संपूर्ण देशात टायगर स्टेट ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. विथ मोर टायगर्स दॅन एनी अदर प्लेस इन द कंट्री. इथे भारतातल्या इतर कोणत्याही राज्यांपेक्षा सर्वाधिक जास्त वाघ आढळतात. It is believed that the forest of Pench near Seoni inspired Rudyard Kipling's World of Mowgli in the Jungle Book. आणि असं सुद्धा म्हणतात की सिवनी जवळ असलेल्या पेंचच्या जंगलांनी रुडियार्ड किपलिंगला जंगल बुक मधील मोगलीचं जग तयार करण्याची प्रेरणा दिली होती. किती छान आहे ना हे? But this land is not only green, it is golden with history. पण ही भूमी फक्त हिरवीगारच नाही तर इतिहासातही सोन्यासारखी समृद्ध आहे. 2000 years ago, Emperor Ashoka built the peaceful Sanchi Stupa, one of the oldest Buddhist monuments in the world. आणि 2000 वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने इथल्या सांचीमध्ये शांततामय स्तूप बांधलं, जे जगातील सर्वात जुन्या बौद्ध स्मारकांपैकी एक आहे. In the Bhimbetka caves, people painted their lives on stone walls long before cities even existed. भीमबेटकाच्या गुफांमध्ये शहरे अस्तित्वात येण्याच्या खूप आधी लोकांनी दगडाच्या भिंतींवर आपल्या जीवनाच्या आठवणी चित्रांद्वारे कोरल्या. Drawings of hunters, dancers and animals telling us the oldest stories of humankind. शिकारी, नर्तक आणि प्राण्यांची चित्र जी मानव संस्कृतीच्या सगळ्यात जुन्या कथा सांगतात. And in Khajuraho, stone temples stand proudly covered in carvings that look like they are whispering the secrets from the past. आणि खजुराहो मध्ये दगडी मंदिरे आजही अभिमानाने उभी आहेत, ज्यांची नक्षीकामं जणू काही भूतकाळच्या कथा कानात हळूच सांगत आहेत. मध्य प्रदेश इज ऑल्सो द लँड ऑफ मेनी पीपल्स. गोंड्स, भिल्स, बैगाज अँड सहरियाज. मध्य प्रदेश अनेक जमातींची भूमी आहे, जसं की गौंड, भिल, बैगा आणि सहरिया. ईच विथ देअर म्युझिक, क्लोथ्स अँड लँग्वेज. आणि प्रत्येकाची आपली भाषा, पोशाख आणि संगीत आहे. अँड वेन इट कम्स टू फेस्टिवल्स, मध्य प्रदेश स्पार्कल्स. आणि जेव्हा सणांची गोष्ट येते तेव्हा तर मध्य प्रदेश उजळूनच निघतो. ड्युरिंग दिवाळी, क्ले लॅम्प्स लाईट एव्हरी डोअर स्टेप. दिवाळीला प्रत्येक घराच्या अंगणात मातीचे दिवे लावले जातात. ऑन होली, क्लाउड्स ऑफ कलर्स फिल द एअर. होळीला आकाशात रंगाचे ढग उडतात. अँड ड्युरिंग भगोरिया, ट्रायबल विलेजेस turn into carnivals with bamboo swings, flower crowns, drums and laughter in every lane. आणि भगोरियाच्या वेळी आदिवासी गावांचे जणू मेळ्यात रूपांतर होते. बांबूचे झुले, फुलांचे मुकुट, ढोलांचा नाद आणि प्रत्येक गल्लीत हसरा आवाज घुमतो. From the silent flow of the Narmada river to the colorful threads of Chanderi silk, every part of Madhya Pradesh tells a story. नर्मदा नदीच्या शांत प्रवाहापासून ते चंदेरी रेशमी वस्त्रांच्या रंगीबिरंगी विणीपर्यंत मध्य प्रदेशचा प्रत्येक भाग एक कथा सांगतो. This is Madhya Pradesh, not just the center of India, but the center of many things, of culture, of kindness, of nature, of dreams. हे आहे मध्य प्रदेश. केवळ भारताचं भौगोलिक केंद्र नाही, तर संस्कृतीचं, करुणेचं, निसर्गाचं आणि स्वप्नांचंही केंद्र. मुलांनो, आता आपण मध्य प्रदेशची गोष्ट ऐकली. चला तर आता त्या शब्दांकडे वळूया जे कदाचित ऐकायला तुम्हाला थोडेसे नवीन किंवा कठीण वाटले असतील. आपला पहिला शब्द आहे एन्शियंट. ANCIENT. एन्शियंट म्हणजे प्राचीन. पुढचा शब्द आहे व्हॅली. VALLEY. व्हॅली म्हणजे दरी. पुढचा शब्द आहे विस्परिंग. WHISPERING. विस्परिंग म्हणजे कुजबुजणे. पुढचा शब्द आहे ट्रायबल. TRIBAL. ट्रायबल म्हणजे आदिवासी. पुढचा शब्द आहे कार्निवल. CARNIVAL. कार्निवल म्हणजे जत्रा किंवा मेळावा. पुढचा शब्द आहे मॉन्युमेंट. MONUMENT. मॉन्युमेंट म्हणजे स्मारक. पुढचा शब्द आहे इन्स्पायर. INSPIRE. इन्स्पायर म्हणजे प्रेरणा देणे. पुढचा शब्द आहे फ्लो. FLOW. फ्लो म्हणजे प्रवाह. पुढचा शब्द आहे थ्रेड्स. THREADS. थ्रेड्स म्हणजे धागे.
मुलांनो, आता याच्या पुढे जात आपण या कथेत आलेली काही नावं आणि त्यांची विशेषता एकमेकांशी जोडूया. पहिलं आहे पेंच नॅशनल पार्क आणि याची विशेषता काय आहे? अगदी बरोबर, जंगल बुकची प्रेरणा. पुढचं आहे सांची स्तूप आणि याची विशेषता काय आहे? बौद्ध स्मारक. अगदी बरोबर. तिसरं आहे चंदेरी आणि याची विशेषता काय आहे? अगदी बरोबर, रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध. आता मी काही वाक्य बोलणार आहे ज्यात काही शब्द गाळलेले आहेत आणि आता ते तुम्हाला भरायचे. चला तर मग पहिल्यांदा सुरुवात रिंकी पासून करूया. डॅश गुफांमध्ये प्राचीन चित्र आढळतात. कोणत्या गुफांमध्ये प्राचीन चित्र आढळतात? भीमबेटका. अगदी बरोबर. पुढचं आहे डॅश भारताचे सर्वात जुने बौद्ध स्मारक आहे. मॅडम, सांची स्तूप. अरे वा रिंकी, अगदी बरोबर. पुढचं डॅश मंदिरांवर सुंदर नक्षीकाम आहे. मॅडम, खजुराहो. अरे वा रिंकी, तू तर संपूर्ण मध्य प्रदेश लक्षात ठेवलंयस. आता सांग, पुढच्या वेळी कोणाला या राज्याबद्दल सांगायचं असेल तर सांगू शकशील ना? हो मॅडम, आता तर हे फक्त एक राज्य नाही, ही एक गोष्ट बनली आहे. मुलांनो, रिंकीला तर ही माहिती खूप आवडली. आणि तुम्हाला? आज आपण जाणून घेतलं की मध्य प्रदेश फक्त नकाशाच्या मध्यभागी नाही, तर जंगल, कला, इतिहास आणि रंगांमुळे ते भारताचं हृदय सुद्धा आहे. तर दर शनिवारी आपण अशाच नवीन आणि मजेशीर गोष्टी घेऊन येत राहू. तर भेटूया पुढच्या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.